सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत गोपनीय प्रतिवेदनाचा नमुना. आपण अहवालाचा कालावधी आहे 1/4/2025 पासून 31/3/2026 पर्यंत. यामध्ये भाग 1 आहे, याची माहिती आपण पाहू. तर सुरुवातीला लिहायचे आहे, प्रतिवेदन करावयाच्या शासकीय अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्याचे पूर्ण नाव, म्हणजे आपलं स्वतःचं पूर्ण नाव, त्यामध्ये आडनाव अगोदर लिहायचं आहे. त्यानंतर आहे जात व संवर्ग, आपली जी जात आहे ती लिहायची आणि आपल्या जातीचा संवर्ग. नंतर जन्मदिनांक, अंकी व अक्षरी, सुरुवातीला अंकात आणि नंतर अक्षरामध्ये. त्यानंतर शासकीय सेवेत प्रविष्ट झाल्याचा दिनांक, म्हणजे आपली सुरुवातीची जॉईनिंग दिनांक जी आहे ती. त्यानंतर सध्याचे पद, आपण कोणत्या पदावर आहोत, प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर का मुख्याध्यापक, यापैकी आपलं जे पद आहे ते. त्यानंतर सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांक, आपला जो नियुक्ती दिनांक आहे, म्हणजे आपण जर का प्रमोशन झालेलं नसतं आणि प्राथमिक शिक्षकच जर असतो तर सुरुवातीचा दिनांक, आणि प्रमोशन झाला असेल तर ज्या दिवशी प्रमोशन झालेलं आहे तो दिनांक. शाळेचे नाव, कार्यालय, पूर्ण पत्ता, आपली जी शाळा आहे त्या शाळेचं पूर्ण नाव आणि पत्ता लिहायचा आहे. त्यानंतर आहे प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी यांचा तपशील. तर त्याच्यामध्ये आहे, सुरुवातीला आहे प्रतिवेदन अधिकारी. यामध्ये जर का तुमच्या शाळेत पदाचे मुख्याध्यापक असतील तर त्यांचं नाव येईल पद मुख्याध्यापक म्हणून आणि कालावधी. जर का पदाचे मुख्याध्यापक नसतील तर इथं केंद्रप्रमुख, त्यांचं पदनाम केंद्रप्रमुख आणि त्यांचा कालावधी. आणि त्यानंतर खाली आहे पुनर्विलोकन अधिकारी, याच्यामध्ये तुमच्या विस्तार अधिकाऱ्याचं नाव, पदनाम, विस्तार अधिकारी आणि त्यांचा कालावधी. आता पुढचा तपशील आहे प्रतिवेदन काळातील रजा आणि इतर अनुपस्थितीचा तपशील. आता याच्यामध्ये सुरुवातीला आहे रजा. जर का तुम्ही रजा घेतलेल्या असतील तर त्याचा कालावधी आधी लिहायचा आहे, त्यानंतर त्या रजेचा प्रकार आणि नंतर शहर. त्यानंतर दुसरं आहे इतर कारणे विशद करा, जसे की विना परवानगी, गैरहजर, फरार. तर इथं तुमचं ते असेल तर नाही, असेल तर लिहायचं, नसेल तर नील. त्यानंतर आहे प्रतिवेदन काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील. आता याच्यामध्ये जर का तुम्ही 1 एप्रिल 2025मध्ये किंवा तिथून पुढं जे काय प्रशिक्षण घेतलेलं आहे ते इथं नमूद करायचं आहे. मग इथं मी जे घेतलेलं प्रशिक्षण आहे ते लिहिलेलं आहे. सुरुवातीला आहे इथं पहा, कालावधीपासूनपर्यंत कोणत्या स्तरावर होतं, केंद्र, बीड, तालुका, जिल्हा. त्यानंतर ज्या संस्थेने ठेवलेलं होतं ती संस्था आणि त्या प्रशिक्षणाचा विषय. या पद्धतीनं भाग 1 आपला संपतोय. नंतर आहे भाग 2. हा आहे भाग 2. भाग 2 वरील पुढील पेज. भाग 3 आपण भरायचं नाही, ते वरिष्ठ अधिकारी भरतील.